नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। देशभरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून काही पैशांमध्ये पण का होईना इंधनाची दरवाढ होती आहे आणि यामुळे एकत्रितरित्या लिटर मागे 5 रुपयाची वाढ इंधनामध्ये पाहायला मिळते आहे। इंधनातली ही दरवाढ कुणामुळे होतीये हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। भारताची इंधनाच्या दराच्या बाबतची धोरण ही आंतरराष्ट्रीय बाजाराशी मिळती जुळती आहेत। आपण खुल्या धोरणाचा स्वीकार केल्याच्या नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्याप्रमाणे बॅरलचे प्रति बॅरल भाव वर खाली होत असतात त्याच पद्धतीने कच्च्या तेलाच्या खरेदीला सामोरं गेल्याच्या नंतर भारतामध्ये इंधनाची दरवाढ वर खाली होणं अपेक्षित असतं। पण या आडचं राजकारण सुद्धा कधीही लपून राहिलेलं नाही, कोणत्याही सरकारला ते लपवता आलेलं नाही आणि परिणाम स्वरूप इंधनाची दरवाढ ही निवडणुकांच्या आसपास थांबते, निवडणुकांच्या नंतर होते। असं होत असताना आत्ताच्या घडीला केवळ आणि केवळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले इंधनाचे चढे दर किंवा घसरलेले दर हे एकमेव कारण नाही। रशियाने युक्रेनवर केलेलं अतिक्रमण आणि त्या आक्रमणाच्या निमित्ताने देशभराच्या पलीकडे जगात सुरू असलेल्या इंधनाच्या दरांमधला फरक हा सुद्धा इंधन दरामध्ये फरक निर्माण करण्यासाठी, तफावत निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे। आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने काही पैशांमध्ये आणि स्पष्टपणे सांगायचं तर 80 ते 85 पैसे प्रति लिटर इतक्याच स्वरूपात इंधनाचे दर वर खाली होत आहेत, ते पाहता ही दरवाढ ही गेल्या काही काळात 130 रुपये प्रति बॅरल डॉलर 130 डॉलर प्रति बॅरल इतक्या किमतीने इंधनाचे दर चढल्यामुळे आत्ताची त्याची वसुली सुरू आहे असं सांगितलं जातंय। पण ही सगळी गोष्ट राजकारणातल्या विरोधी गटाला तितक्या सहजपणे पचवता येत नाही, मग तो विरोधक कोणीही का असेना। काल परवापर्यंत भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आणि ज्या मुद्द्यावर आंदोलन करत होती, आज त्याच पद्धतीने आंदोलन करणारे बदललेले आहेत। केंद्राच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी राज्यात सत्तेत असलेले पक्ष मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतात। त्याला जनमताचं कितपत समर्थन मिळतंय हाही मुद्दा आहेच। दुसऱ्या बाजूला ही इंधनाची दरवाढ आत्ताच्या घडीला काही पैशांमध्ये होत असल्यानं आणि ती सातत्याने होत असल्यानं 5 रुपये प्रति लिटर जर समजा फरक देत असेल तर येत्या काळात अशाच पद्धतीने दरवाढ होत अखेरीस जी भीती होती की प्रति लिटर 12 रुपये पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकतं तेच साध्य करायचं आहे का। वाहतूकदारांनी आत्ताच या संपूर्ण दरवाढीच्या निमित्तानं आपल्या वाहतुकीच्या दरांसाठी वाहतुकीच्या शुल्कांमध्ये फरक करण्याचे संकेत दिलेले आहेत। परिणामी या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा देशातली महागाई वाढण्यावर होणार आहे। भारताच्या आसपासच्या देशांमध्ये महागाईच्या निमित्ताने आत्ताच अर्थव्यवस्था चिंतेत आलेली असताना अशा प्रकारची ध्येय धोरणं भारताला परवडणारी आहेत का। इंधनाची दरवाढ कोणामुळे होतीये हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच ही इंधनाची दरवाढ कोणत्या टप्प्यावर जाऊन निश्चित स्वरूपात थांबणार आहे आणि भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति बॅरल तेलाचे दर कमी झाल्याच्या नंतर भारतातली इंधनाची दरवाढ कमी होणार आहे का। या स्वरूपातल्या विविध प्रश्नांच्या निमित्ताने आजची लक्षवेधीची चर्चा इंधन दरवाढ कुणामुळे। या निमित्ताने आपल्यासोबत चर्चेमध्ये जोडल्या जाणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत राजकीय पक्षाचे 2 प्रतिनिधी आहेत। काँग्रेसच्याकडून गोपाळराव तिवारी आहेत, भारतीय जनता पार्टीच्याकडून विनायकराव आंबेकर आहेत। आपल्यासोबत इंधन वितरक या नात्याने आपल्या सगळ्यांना परिचित असलेले अली दारूवाला जोडले गेले आहेत, तर वाहतूकदारांचे प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे प्रमुख बल मलकीत सिंग जोडले गेले आहेत। आत्ताच्या घडीला 2 प्रमुख घटना आपल्या समोर आणतो। पहिली तर माल वाहतूकदारांनी इंधनाच्या चढ्या दरांच्यामुळे त्यांच्या सेवा शुल्कामध्ये वाढ करायचं ठरवलंय।
आणि दुसऱ्या बाजूला 80 ते 85 पैसे प्रति लिटर इतका नाममात्र भेद दाखवत का होईना पण सातत्यानं होणारी दरवाढ ही 5 रुपये प्रति लिटर पर्यंत जाऊन पोहोचली। या दोन्ही मुद्द्यांवर टप्प्याटप्प्याने आपल्याला आधी बलमलकीत सिंग आणि त्यानंतर अली दारूवाला यांना बोलतं करायचंय। या अनुषंगाने होणाऱ्या राजकारणाची चर्चा त्यानंतर होईल। पटकन पहिला प्रश्न मी उपस्थित करतो बलमलकीत सिंग आपल्याला। मलकीत सिंगजी, ज्या पद्धतीने आता आपण दरांच्या संदर्भातल्या चर्चेच्या साठी एकत्र आलो आहोत, या आधीच्या टप्प्यांमध्ये जेव्हा जेव्हा आपण दरांबाबत चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही याची भीती व्यक्त केलेली होती की जर दरवाढ झाली तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये दैनंदिन खर्चाचा ताळमेळ हा वाहतूकदारांना घालता येणार नाही। 5 रुपये प्रति लिटर इतका दरातला फरक हा तुम्हाला कशा पद्धतीने अडचणीत आणतोय, तुमचं आर्थिक गणित कसं बिघडवतोय? जी, सबसे पहले जय महाराष्ट्र का धन्यवाद करूंगा। धन्यवाद। इस इम्पोर्टेंट सब्जेक्ट के ऊपर परिवहन उद्योग यानी ट्रांसपोर्ट सेक्टर जो इस देश की रीढ़ की हड्डी है, जिस तरह शरीर में खून चलता है, अगर सड़क पर गाड़ियां दौड़ती हैं तो देश चलता है और देश की अर्थव्यवस्था भी हमारे पहियों के ऊपर निर्भर है। पहिए चलते हैं तो देश की अर्थव्यवस्था चलती है, पहिए दौड़ते हैं तो देश की अर्थव्यवस्था दौड़ती है। और आपको पता है, थोड़ा पीछे जाऊंगा जी, कि पिछले 2-3 बरस में कितनी कठिनाइयां थी कोविड करके, और किस तरह ये जो इम्पोर्टेंट परिवहन उद्योग है जिसके साथ में लगभग 90 लाख वाहन पूरे देश भर में है, 20 करोड़ देश की जनता इसके साथ में जुड़ी हुई है और सेल्फ एम्प्लॉयड लोग हैं जो कि अपना व्यवसाय चला के अपना घर चला रहे हैं। और अभी गाड़ी पटरी पर आ रही थी। इसी तरह सरकार ने पिछले समय तेल की कीमतों में लगातार बढ़ोतरी की थी जी, लेकिन हमारी पहल, जनता की पहल, मीडिया की पहल कारण सरकार को समझ आई कि ये जो हम कर रहे हैं इसमें कहीं ना कहीं सुधार लाना चाहिए। और दिवाली के मौके पर यानी नवंबर पिछले बरस सरकार ने 10 या 12 रुपए एक्साइज ड्यूटी अपनी कम की और एक तोहफे के रूप में जनता को एक राहत दी, ट्रांसपोर्ट उद्योग को राहत दी। उसके बाद में उस दिवाली गिफ्ट थी जी, फिर हमें चुनावी बोनस मिला। 137 दिन तक तेल की कीमतों में कोई बढ़ोतरी नहीं हुई। कारण यही था कि 5 राज्यों में चुनाव थे और सरकार की मजबूरी थी कि अगर वो कीमतों में बढ़ोतरी करती है तो कहीं ना कहीं जनता की गुस्सा सरकार को झेलना पड़ रहा है। जैसे ही चुनाव खत्म हुए, यानी चुनाव खत्म, जनता गई भाड़ में। वो कौन सा बलमलकीत सिंह जी, बिल्कुल बलमलकीत सिंह जी, आपने एकदम सटीक मुद्दे को स्पर्श किया है। निवडणुकांच्या नंतर जनतेच्या विचारांच्या बाबत, जनतेच्या वेदनेच्या बाबत विचार झाला नाही असं स्पष्ट मत बलमलकीत सिंग यांच्याकडून नोंदवलं गेलंय। बलमलकीत सिंग हे अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे प्रमुख आहेत। मला पटकन अली दारूवाला यांना बोलतं करायचंय। थोड्या वेळापूर्वी वाहतूकदारांनी इंधन दरवाढीमुळे कशा पद्धतीने त्यांचं आर्थिक गडबडतंय याचे स्पष्ट स्वरूपात संकेत दिले आणि त्याच जोडीने त्यांच्याकडून वारंवार अशा प्रकारच्या दरवाढीमुळे सेवा शुल्कामध्ये वाढ करण्याची शक्यताही व्यक्त केलेली आहे। आता मला आपल्याला असं विचारायचंय बलमलकीत सिंग यांच्या नंतर अली दारूवाला आपल्याला, इंधनाच्या दरामध्ये कपात होण्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होते। हे संकेत अचानक थांबले आणि सातत्यानं 80 ते 85 पैसे प्रति लिटर ही दरवाढ का सुरू झाली आणि ही कुठे जाऊन थांबणार आहे? या दरवाढीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? अली दारूवाला, आपण स्पष्टपणे 1.5 मिनिटामध्ये 90 सेकंद ते 100 सेकंदामध्ये उत्तर द्या। नमस्कार काटे साहेब, जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी आपल्या जनतेला हे सांगू इच्छितो, आज जे पेट्रोल मध्ये 5 रुपये 50 पैसे आणि डिझेल मध्ये 5 रुपये 20 पैसे जे ही वाढ झालेली आहे आणि जे आपल्या सामान्य लोकांना जे मोजावी लागते, त्याचं मेन कारण म्हणजे फोर्थ नाईट प्राइसिंग।
ऍडमिनिस्ट्रेड प्राइस मेकॅनिझमच्या अंतर्गत जे रेट आज आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात आपण जे पेट्रोल डिझेल खरेदी केलं ते गिरायकांना पोहोचेपर्यंत एंड युजरला ते त्याचा मोबदला भेटेपर्यंत त्याला 25 ते 30 दिवस लागतात. युक्रेन आणि रशिया यांच्या जे युद्ध जन्य जी परिस्थिती आहे त्यामुळे मागच्या महिन्यामध्ये आपण 130 ते 135 प्रति बॅरल डॉलर्स मध्ये आपण हे माल खरेदी केलेला आहे. याचा ट्रिकलिंग इफेक्ट हे शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला हे जाऊन 5 रुपये पेट्रोल आणि 5 रुपये डिझेल मध्ये मोजावं लागत आहे. आणि जे दुसरं आपण बोलले लोकांना हे याचा मोबदला आणि याचा फायदा कधी भेटणार. गेल्या 15 ते 20 दिवस आपण 100-105 प्रति बॅरल डॉलर्स आपण माल खरेदी करत आहोत. याचा फायदा आपल्याला भेटायला 15 ते 20 दिवस पुढे थांबावं लागेल. पण मी एक गोष्टी क्लिअर करतो, हे जे ट्रेंड असतात पेट्रोल डिझेल जे ट्रेंड जे जिथं हे ट्रेंड चाललंय मला हे क्लिअर कट इंडिकेशन आहे का हे पुढच्या 1-1.5 रुपयेपर्यंतच वाढू शकतात. त्याच्या पलीकडे $130चा रेट असला तर त्याच्या पलीकडे हे रेट जाणार नाही आणि जायला त्याला काही कारण आणि आधारही नाही. अली दारूवाला, आपण जे संकेत दिलेले आहेत त्याच्या अनुसार आणखी काही दिवस ही दरवाढ होईल, मात्र ही दरवाढ आणखी 12 दिवसांपर्यंत खेचली जाणार नाही. अली दारूवाला, मात्र आता ज्या पद्धतीचा संकेत आपण दिला त्याच्या अनुषंगाने मला आपल्याला असं विचारायचं आहे की ही जर दरवाढ आणखी 10 दिवस धरली तर 80 पैशाची आपण दरवाढ धरू, 80 पैसे गुणिले 10 दिवस 800 पैसे होतील, म्हणजे 8 रुपये होतील. आत्ताचे 5 रुपये अधिक 8 रुपये एकूण मिळून 13 रुपयाची दरवाढ असेल का? नाही काटे साहेब, मी क्लिअर करतो आपल्या माध्यमातून, हे अजून 1.5 रुपयेपर्यंत वाढू शकतो. त्याच्या पलीकडे हे रेट जाणार नाही. 5.5 गुणिले प्लस ऍड 1 रुपये 50 पैसा तर 7 रुपयेपर्यंत ही जाऊ शकते. त्याच्या पलीकडे हे जाण्याची काही गरज हे कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून दिसत नाही. आपण जे 1.5 रुपयाचं गणित सांगता आहात, आत्ताच्या घडीला 5 रुपये प्रति लिटर इतका फरक पडलेला आहे. हा फरक तुमच्या लेखी 6.5 रुपयापर्यंत जाईल असं तुम्ही सांगता आहात. आता हा 6.5 रुपयांचा फरक हा प्रत्यक्षात कशा पद्धतीनं माल वाहतूकदारांना त्रास देतो तेही समजून घेऊयात. राजकारणाची चर्चा आपण निश्चित करणार आहोत, त्यामुळे आपल्या सोबत असलेले बाकीचे राजकीय दोन्ही प्रतिनिधी काही काळ आणखीन वाट पाहतील अशी अपेक्षा आहे. मला पटकन बलमलकीत सिंग आपल्याला विचारायचं आहे, 5 रुपये प्रति लिटर दरवाढ झाल्याच्या नंतर आपण पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भामध्ये आपलं सेवा शुल्क वाढवण्याचा विचार करत आहात. 6.5 रुपयापर्यंत ही दरवाढ पोहोचल्यावर तुमचं आर्थिक गणित कसं बदलेल? खातर साहब, आप सभी जानते हैं कि जो मेजर ऑपरेशनल कॉस्ट हमारा है यानी 65% इन वे ऑफ द फ्यूल है. अगर हमारी लागत बढ़ती है यानी तेल की कीमतें बढ़ती हैं, इसका बोझ हमारे ऊपर आता है. और एक समय के बाद में आज जैसे कि पिछले 8 दिनों में 7 हाइक हुई है, लगभग 5 रुपए कीमत तेल की बढ़ी है. हमें वी आर लेफ्ट विथ नो अदर अल्टरनेटिव. हमारे पास कोई उपाय नहीं रहता कि ये जो हमारी जो एडिशनल कॉस्ट है जिनके लिए हम ट्रांसपोर्टेशन करते हैं उनको पास ऑन करें. और ये जो ट्रांसपोर्टेशन कॉस्ट जब बढ़ेगी वो कहीं ना कहीं जो भी कॉरपोरेट हो या फिर व्यापारी हो वो अपने जो प्रोडक्ट्स हैं उसमें ऐड ऑन करेंगे, यानी प्राइसेस ऑफ द एसेंशियल कमोडिटीज एंड अदर कमोडिटीज ये ऊपर जाएंगी. याच्यावर आपला तर्क पोहोचला. आपण असं म्हणतात की 65% खर्च तुमचा हा इंधनावर होतो. इंधन महागलं की त्याचा स्वाभाविक परिणाम हा सेवेवर, सेवेचा स्वाभाविक पुढचा इफेक्ट, पुढचा परिणाम हा वस्तूंच्या अंतिम विक्री मूल्यावर होत असतो. यावर एक प्रतिवाद ऐकायचा आहे आपल्याला. अली दारूवाला यांनी हातवर केला होता. अलीजी 30 सेकंद आहेत ते 40 सेकंद आहेत. काटे साहेब, मी एक आपल्या माध्यमातून आपले जे महाराष्ट्र राज्य जे शासन चालवत त्यांना मी विचारतो, महाराष्ट्रामध्ये दिवाळीमध्ये जेव्हा ऑल इंडियामध्ये 12 रुपये डिझेल आणि 10 रुपये पेट्रोल मध्ये जेव्हा रोलबॅक सेंट्रल गव्हर्नमेंटनी केलेलं होतं, त्याच्या तुलनेला त्याच्या बरोबरीला इव्हन काँग्रेस राज्य शासनात तिथं त्या राज्याने ही सगळीकडे रेट्स कमी केले. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये साहेब ते झालं नाही. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, वॅटच्या माध्यमातून शासन काय रिलीफ आपल्याला देणार आहे का?
आणि सर मी नेहमी वारंवार विचारतो, जे एक्साइजच्या माध्यमातून एज्युकेशन सेस, रोड सेस आणि जे आपल्याला स्वच्छ भारत सेस लावला जातो ते परत आपल्याला वॅट मध्येही लावला जातो. सर हे सेस आपल्याला कमी करता येईल का नाही? आणि बरोबर आहे. या मुद्द्यावर जे सेस अगदी या मुद्द्यावर आपण पटकन आता राजकीय चर्चेसाठी खुलं करूयात आपलं मैदान. आपल्यासोबत गोपाळराव तिवारी जोडले गेलेत. गोपाळराव, आपण ऐकताय केंद्र सरकारनं 10 ते 12 रुपये यापूर्वी, म्हणजे अगदी स्पष्टपणे सांगायचं तर 4 महिन्यांच्या जवळपास आधी दर कमी केलेले होते, त्यांच्या स्वरूपातली कररचना बदलून आता अपेक्षा अशी व्यक्त केली जाते की महाराष्ट्रात या संदर्भात काय होणार आहे? दारूवाला साहेबांनी जी शंका उपस्थित केली त्याच्यावर मी ते ह्या पेट्रोल डिझेलचे वितरक आहेत त्यांना नक्की माहित असावं काय दर कधी होते ते. फार पूर्वी न जाता आपण 2014 साली हे जेव्हा मोदी सरकार सत्य आलं तेव्हा मनमोहन सिंगच्या काळात देखील $130 पर्यंत बॅरलची किंमत गेली होती. मी त्यांना आठवण देऊ इच्छितो की गेल्या 70 वर्षात पूर्वीच्या सरकारांनी 70 रुपयाच्या वर पेट्रोल जाऊन दिलं नाही, जी काय धोरणं राबवली असतील त्यामुळे. आता मात्र हे म्हणतायत 40 रुपये वाढवल्यावर 10 ते 12 रुपये कमी केले, याचं ते गोडवे गात आहेत. त्याच्या शुभेच्छा त्यांना. असेच गोडवे गात राहा, म्हणजे सर्वसामान्य माणसाविरोधात नक्कीच न्याय मिळेल. गोपाळराव, मुद्द्यावर येऊयात आपण. गोपाळराव, आपण आपला राजकीय मुद्दा स्कोअर करण्याचा प्रयत्न केलात, मी त्याच्यासाठी वेळ दिला. आता आपण मुद्द्यावर येऊया. अली दारूवाला यांनी असं उपस्थित केलेलं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने केंद्रानं 12 ते 10 रुपये कमी केले, एक मदत करण्याचा, दिलासा देण्याचा प्रयत्न केला, अशी दिलासा देण्याची इतर राज्यांमध्ये पण प्रक्रिया राबवली गेली. काँग्रेस शासित राज्य असोत, भाजप शासित राज्य असोत, हे महाराष्ट्रात घडलं नाही, अशी मदत आपण करणार आहात का? राज्यांना काही ठराविक स्रोत आहेत उत्पन्नाचे राज्य सरकार चालवण्याकरता. त्याच्यामध्ये जे काही शक्य आहे ते सीएनजी मध्ये 10% आता डिस्काउंट दिलंय. भाजपचे प्रवक्ते भंडारींनी देखील त्याचं स्वागत केलंय. आता मुद्दा असा की केंद्राने सेंट्रल एक्साईज 8 रुपये वरनं 32 रुपये केले आणि 300-400 पट वाढून देखील त्यावेळेला ते जर काही प्रमाणात कमी करत असतील तर त्या ठिकाणी त्यांनी चलाकी केली. एक्साईजच्या ठिकाणी सेस लावला, म्हणजे जो सेसचा वाटा राज्यांना द्यावा लागत नाही. आणि आता 1 एप्रिल पासून ते सरचार्ज लावत आहेत. ते पण मी तुम्हाला आठवण देतो की 2 दिवसानंतरच हे सरचार्ज लावणारे केंद्र सरकार नसेल तर त्यांनी असं जाहीर करावं आम्ही लावणार नाहीत म्हणून. याच्यावर थोडक्यात गोपाळराव तिवारी, आपल्याला असं सांगायचं आहे की विविध प्रकारच्या कर रचनेमुळे आत्ताच्या घडीला राज्य सरकारला अशा प्रकारचा कोणताही दिलासा देता येणार नाही. याचं कारण असं आहे की तो दिलासा दिल्यास राज्याच्या तिजोरीवर त्याचा नकारात्मक परिणाम पडेल. विनायकराव आंबेकर, आपलं उत्तर अपेक्षित करतो. आपल्या उत्तरामध्ये याही गोष्टीची अपेक्षा करतो. आत्ता राज्यामध्ये कोणते कोणते इंधनावरचे अतिरिक्त भार लागू आहेत? हे बघा, मी काही त्यांच्यासारखं उगीच जुनं काही उकरून काढणार नाही, परंतु 4 नोव्हेंबर 2021 ला केंद्र सरकारने जनतेला दिलासा मिळावा म्हणून 5 रुपये आणि 10 रुपये अशी सेंट्रल एक्साइज कमी केली. त्यांना प्रतिसाद देऊन 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी पण त्यांचा व्हॅट जो आहे तो कमी केला. परंतु काँग्रेस शासित राजस्थान आणि महाराष्ट्र या दोघांनीही आपला व्हॅट कमी करण्यास नकार दिला आणि हे सरकार आल्यानंतर त्यांनी या पेट्रोल आणि डिझेल वरती एक सेस लावला. व्हॅटच्या नंतर तो 10 रुपये 22 पैसे आहे. तर त्यांनी जर तो सेस कमी केला तर महाराष्ट्रातले जे इंधनाचे दर आहेत ते इतर राज्यांच्या बरोबरीने येतील. आजचे दर विनायकराव एकच मिनिट, आपण जी अपेक्षा करता आहात ती राज्य पातळीवरची आहे, त्याचं उत्तर घेऊच. गोपाळराव, मी संधी देतो. मलाही एक प्रश्न विनायकरावांना विचारायचा आहे. तो असा आहे, आपण ज्या वेळेला, हा एक नेहमी दिला जाणारा तर्क आहे आणि त्या तर्काचं एक समाधानकारक उत्तर जनतेपर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल, ते तुम्ही देणं अपेक्षित आहे, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या दरफरकामुळे देशातले इंधनाचे दरफरकाचे परिणाम आपल्याला समोर येतात, हे साधं उत्तर आहे. पण ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी असतात तेव्हाही भारतामध्ये चढ्या दरानं इंधन का विकलं जातं, याचं एक समाधानकारक उत्तर आपण द्या. यातून मिळालेला पैसा कुठे जातो हे तुम्ही सांगणं अपेक्षित आहे विनायकराव. यातून मिळालेला पैसा जो आहे, आता मगाशी उल्लेख झाला त्याच्याप्रमाणे याच्यावरती 2 सेस लावले जातात. पहिला सेस जो आहे
तो ऍग्री इन्फ्रा सेस आहे आणि दुसरा सेस जो आहे तो रोड ट्रान्सपोर्टचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याविषयीचा सेस आहे. आता आपल्याला माहिती आहे की सेस जो असतो तो त्याचा जो उद्देश आहे त्याच उद्देशावर खर्च करावा लागतो, इतर कुठल्याही ठिकाणी त्याचा खर्च होत नाही. मी आमचे जे ट्रान्सपोर्टरचे प्रतिनिधी आहेत त्यांना असं सांगू इच्छितो की ज्या वेळेला रस्त्याचा दर्जा नितीनजी गडकरी यांनी इतक्या उत्तम प्रकारे केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या वाहनाचा वेअर अँड टेअर होऊन त्याच्यामध्ये त्यांची नक्कीच काहीतरी सेव्हिंग होत असणार आहे. आणि ही सेव्हिंग लक्षात घेता हा जो सेस आहे त्याचं जस्टिफिकेशन पूर्णतः त्याच्यामध्ये मिळतं की जेव्हा भारतातलं इन्फ्रास्ट्रक्चर सगळीकडे चांगलं होईल तेव्हा हा सेस त्याच्यासाठीच वापरला जातो आणि म्हणून हा जो सेस लावलेला आहे तो त्याच पर्पज साठी वापरला जातो. याच्यावरचं उत्तर येत आहे विनायकराव. आणखीन एक पटकन 15 सेकंद आपल्यासाठी, त्याच्यावर बलमलकीत सिंग यांचं उत्तर येणार आहे. मी 1 मिनिट घेऊ का? बर ठीक आहे. हा, आता मी फक्त आजचे रेट वाचून दाखवतो. पुण्यामध्ये आहे पेट्रोलचा दर 114 रुपये, राजस्थानमध्ये आहे 111 रुपये, गुजरातमध्ये गांधीनगरला, राजस्थानचा मी जयपूरचा रेट दिला, गुजरातमध्ये गांधीनगरला आहे 100 रुपये, कर्नाटकमध्ये बेंगलोरला 105 रुपये. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की हा जो महाराष्ट्र शासनाने लावलेला 10 रुपयाचा ऍडिशनल सेस आहे त्याचाच हा सगळीकडे फरक आहे. आणि जर एक आणखीन तर्क मगाशी गोपाळरावांनी जे मुद्दे मांडले त्या आधारेच तो मी आपल्या समोर ठेवतो. आता लक्षात घ्या, राजस्थानातला दर आपण सांगितला तो 111 रुपये पेट्रोलला प्रति लिटर इतका सांगितलात, महाराष्ट्रामध्ये 114 रुपये प्रति लिटर पुण्याचा दर तुम्ही सांगितलेला आहे. एक तांत्रिक मुद्दा पटकन उपस्थित करतो. महाराष्ट्राचे दर महाग आहेत, का महाग आहेत असं विचारलं की गोपाळराव उत्तर देतात राज्याला उत्पन्न हवंय. राजस्थान सरकार काँग्रेसच आहे, राजस्थानात काँग्रेसला स्वस्त इंधन देणं शक्य होतं, महाराष्ट्रात काँग्रेसला तसं का करता येत नाही? विनायकराव आपलंही उत्तर, त्यानंतर गोपाळराव तिवारी, प्रत्येकी 40 सेकंद आहेत. आधी विनायकराव. राजकीय इच्छाशक्ती हे त्याचं मूळ कारण आहे की आपण काहीतरी एक रडगाणं गात राहायचं आणि त्या जनतेला जो रिलीफ पाहिजे आहे ऐन वेळेला, महत्वाच्या वेळेला, जेव्हा आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याची भाषा करतो तर ती 1 ट्रिलियन इकॉनॉमी जर महाराष्ट्राची व्हायची असेल तर जर उत्पादनाचा खर्च कमी झाला तरच होणार आहे. हे साधं व्यावहारिक गणित आहे. हे जर गणित त्यांना लक्षात घ्यायचं नसेल आणि आम्हाला उत्पन्न कमी आहे अशी जर चर्चा करत राहायची असेल तर ही जनतेची फसवणूक आहे. याच्यावर आपल्याला पटकन गोपाळ तिवारींना विचारायचं आहे, काँग्रेस एका ठिकाणी वेगळं वागते, दुसऱ्या ठिकाणी वेगळं वागते, असं का? राजस्थानातल्या तर सरकारने पानपानाच्या जाहिराती दिल्या, त्यांच्याकडे इंधन कसं स्वस्त झालं? पंजाब मधल्या काँग्रेस सरकारने पानपानाच्या जाहिराती दिल्या, त्यांनी इंधन कसं स्वस्त केलं? आणि गंमत म्हणजे या जाहिराती त्यांनी मुंबईत दिल्या. गोपाळराव. प्रसादजी, पंजाबमध्ये आणि राजस्थानमध्ये एक हाती काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे असे धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये आणि तो तोटा कुठे भरून काढण्यामध्ये हे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी विषयाची चर्चा करावी लागत नाही, त्यामुळे एक हाती सत्ता असल्याचा हा फरक असतो. नाही गोपाळराव, असं नाही, असा बचाव नाही देता येणार. अहो तुमच्यामुळे सत्ता आहे ना इथं, तुम्ही आहात सत्तेत म्हणून सत्ता आहे, वापरा. बरोबर आहे. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर या राज्यात तिन्ही पक्षाच्या मिळून सत्ता महाविकास आघाडीमध्ये आहोत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्यांनी कर्नाटक आणि मध्य प्रदेश आणि गुजरात हे ठिकाणचे रेट सांगितले. गेल्या 6 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारने गुजरातला, कर्नाटकला आणि मध्य प्रदेशला किती भरभरून मदत केली ते हजारो कोटींचे आकडे देखील सांगावेत. आता या बजेटमध्ये 1-1 लाख कोटी विना व्याज सरकार देणार असं निर्मला सीतारामनने जाहीर केलं. म्हणजे आपल्या तो बाबे आणि दुसऱ्याचे ते कार्ट, तुम्ही सापत्न भाव बाळगताय. केंद्र सरकार महाराष्ट्राविषयी जिथे जिथे त्यांची सरकार नाही तिथे त्यांना 2-2 हजार 3-3 हजार कोटी त्या ठिकाणी आपत्तीग्रस्ताच्या नावाखाली दिले, कोरोनासाठी दिले. आणि महाराष्ट्राने काय पाप केलं? महाराष्ट्रात काय नागरिक नाही, ते काय केंद्राचा टॅक्स भरत नाही? असे किती उदाहरणं दाखवू आपण? विनायकराव, हे आपण म्हणणं वारंवार आतापर्यंत अनेकदा ऐकत आलेलो आहोत. आतापर्यंत हे अनेकदा आपल्या कानी पडतं की सापत्न भावाची वागणूक आहे, आमच्याकडे पाहिलंच जात नाही, महाराष्ट्रावर अन्यायच होतो, मोदींना महाराष्ट्राचं काही पडलंच नाही, वगैरे 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 वगैरे. आता तुम्ही याचंही उत्तर देऊन टाका. राजस्थानच्या बाबतीत मोदींचं प्रेम आहे का? गुजरात बाबतीत असू शकतं, तसं नाहीये काय आकड्यांच्या आधारे, पण ठीक आहे, चर्चेतला मुद्दा आहे. राजस्थान बाबतीत मोदी कसे वागतात, त्यानंतर छत्तीसगड बाबत मोदी कसे वागतात, अजून कुठं काँग्रेसचं सरकार उरलं असेल तर तिथं कसे वागतात,
याची उत्तर द्या आणि महाराष्ट्राला खरंच सापत्न वागणूक मिळते का याचंही उत्तर द्या. महाराष्ट्राला अजिबात सापत्न भावाची वागणूक मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारने केलेला इन्फ्रास्ट्रक्चरवरचा सगळ्यात खर्च जो आहे तो सगळ्या राज्यांमध्ये जास्तीचा खर्च आहे. यांना माहिती नसेल कदाचित. समृद्धी महामार्ग जो फडणवीसांनी सुरू केला तो पूर्ण करत आणलेला आहे आणि त्याच्यासाठी गडकरी स्वतः लक्ष घालतायत. आता हे जाऊन त्याच्यावरती गाड्या चालवून यांचे मंत्री तिथे आपले फोटो टाकतायत. आणि ज्या वेळेला हे आमच्या बरोबर सत्तेमध्ये होते त्यावेळेला फडणवीसांनी समृद्धी महामार्गाची कल्पना काढली तेव्हा राष्ट्रवादींनी त्याच्याविरुद्ध आंदोलन केलं आणि शिवसेना त्याच्यावरती टीका करत होती. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, महाराष्ट्रासाठी हजारो ठीक आहे. कोटी रुपये खर्च करून सुद्धा यांना साधी त्याची अॅक्नॉलेजमेंट देण्याची सुद्धा यांची पत नाहीये किंवा त्यांच्या मनामध्ये नाहीये. ठीक आहे, त्यामुळे हा गोपाळराव याचं आरोप उत्तर असू शकतं. आहे. गोपाळराव याचं उत्तर तुमच्याकडे निश्चित असणार, मला कल्पना आहे. पण आपल्याला एका आणखीन थोड्याशा चर्चेला तांत्रिक दृष्ट्याही संपन्न करायचं आहे. त्यानिमित्तानं आता पटकन अली दारूवाला आणि बलमलकीत सिंग यांना बोलतं करतो. राजकीय मुद्दे आपल्या समोर आले. हे राजकीय मुद्दे नेहमीच आहेत. ते प्रत्येक वेळेला जो सत्तेत असतो त्याचे तेच असतात, जो विरोधात असतो त्याचेही तेच असतात. बलमलकीत सिंग, आपल्यासाठी हा आता महत्वाचा मुद्दा आहे. वाहनं रस्त्यावर चालतात, त्यांचा रस्त्यावर चालण्याच्या मुळे होणारा जो काही नुकसानीचा दर आहे तो गेल्या काही कालावधीमध्ये देशभरातले रस्ते आणि पायाभूत सुविधा उत्तम झाल्यामुळे कमी झालाय. हा आपल्या वाहतूकदारांचा वाचलेला पैसा हा सुद्धा जमेची बाब आहे, असं एक महत्वाचं निरीक्षण समोर आलं. यावरही आपलं मत अपेक्षित करतो. बलमलकीत सिंग, आपण बोलणार आहात. जी, जैसे कि जो बीजेपी के प्रवक्ता थे विनायक राव जी, उन्होंने कहा है कि डीजल पे रोड डेवलपमेंट सेस लगा रहे हैं. मैं जिक्र करूंगा अटल बिहारी वाजपेयी जी, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी, जिनका सपना था गोल्डन क्वाड्रिलेटरल. तब हमारे संस्था के साथ में तो वाजपेयी जी ने कहा है कि अगर अच्छी सड़कें हम देंगे जी तो उसका थोड़ा कॉस्ट आपको बियर करना पड़ेगा. तो तभी हमने अपनी सहमति दी कि अगर सड़कें अच्छी मिलती हैं तो उसका हम अतिरिक्त भार लेने के लिए तैयार हैं. और मैं विनायक राव जी को बताऊंगा कि तब से ये रोड डेवलपमेंट सेस डीजल पे ऐड हुआ था. आज एक चीज पर 2-2, 3-3 टैक्स नहीं लग सकते. टोल टैक्स आ गया. यह बहुत बड़ी बीमारी है परिवहन उद्योग के लिए. आज उसकी कॉस्ट कितनी है? मलकीत सिंह जी, हम टोल पे बात करेंगे. टोलच्या संदर्भात बोलू, पण जो एक मुख्य मुद्दा आहे की वाहतुकीच्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत, हे खरं आहे का? तुमचा अनुभव काय आहे? देशभरातल्या वाहतुकीच्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर सोप्या शब्दात रस्ते चांगले झाल्यामुळे वाहतूकदारांना त्याचा फायदा मिळतोय, याच्यावर आपण बोलावं. देखिए, अच्छी सड़कें बन गई हैं, हाईटेक गाड़ियां आ गई हैं, लेकिन गाड़ी सफर उतना ही कर रही है जितना पहले कर रही थी. आज भी हमारी गाड़ी प्रतिदिन 250 से 300 किलोमीटर का ही सफर करती है, यानी 9000 किलोमीटर प्रति महीना. यही अगर विदेश से तुलना करें तो वहां पर एक गाड़ी कम से कम 18 से 20,000 किलोमीटर का सफर करती है. ये अच्छी सड़कें बनने के बाद भी, हाईटेक गाड़ियां आने के बाद में भी जो आउटपुट है वो कहीं पर दिखता नहीं है. इसके कारण क्या है? फ्रीक्वेंट स्टॉप ओवर है. जगह जगह पर गाड़ियों को रोकी जाती है. टोल के ऊपर कितना समय बर्बाद होता है, आप सड़कों पर ट्रेवल करते हैं, और कितने पैसे की बर्बादी होती है. वेस्टेज ऑफ टाइम, वेस्टेज ऑफ फ्यूल. टोल के माध्यम से जो पैसा आज कलेक्ट हो रहा है 48,000 करोड़, और स्टडी रिपोर्ट है कि 1 लाख करोड़ सालाना नुकसान इन द वे ऑफ टाइम कंज्यूम्ड ऑफ द टोल नाका और फ्यूल की जो वेस्टेज होती है इसके कारण हो रहा है. ठीक आहे, तो आपण टोलच्या संदर्भातली चर्चा घेऊच, त्यावेळेला हा मुद्दा येईल. आत्ताच्या घडीला इंधन दरवाढीच्याच बरोबर पायाभूत सुविधा अर्थात रस्ते सुधारले गेल्याच्यामुळे कशा पद्धतीने फरक पडला हा मुद्दा आहे. एक मुद्दा पटकन आपल्यातला घेतो, वेळेची मर्यादा आहे त्याची मी जाणीव पटकन करून देतो आणि अली दारूवाला आपल्याला फक्त 40 सेकंद आहेत, पटकन याचं उत्तर द्या. बलमलकीत सिंग म्हणतात एका वस्तूवर एकापेक्षा अधिक करांचा बोजा असता कामा नये. हे पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत वारंवार का होतं? केंद्राचे वेगळे कर,
राज्याचे वेगळे कर, अशा प्रकारे एकाच वस्तूवर दुहेरी कररचना का? काटे साहेब, तुमच्या माध्यमातून आज जनतेला एक गोष्टी मी स्पष्ट करू इच्छितो. पेट्रोल डिझेल वरती 2 टॅक्स आहे. सिंपल लोकांसाठी समजा, एक्साइज आणि वॅट. साहेब, एक्साइज मध्ये जे वॅट कलेक्ट केला जातो त्याचे 4 भाग केले जातात. साहेब, त्या 4 भाग मधून एक भाग जे आहे ते स्टेटला म्हणजे आपल्या राज्याला ते परत येतात. म्हणजे आपल्याकडे वॅट घेतला जातो, वॅट वरती सेस लावला जातो आणि 1/4 शेअर एक्साइज मधून तेही महाराष्ट्राला परत येतोय. सर, एवढे पैसे पेट्रोल डिझेल वरती येऊन सुद्धा कधी हे राज्य चालू शकत नसतील तर हे आपल्याला दुर्भाग्यच म्हणावं लागेल. पण एनिवे, ऍट द सेम टाइम गुड न्यूज हे आहे आपल्याला, इराण मधून पेट्रोल डिझेल याचं सुरू होणार आहे. जी, त्याच्यावरची चर्चा करायची आहे आपल्याला. अली दारूवाला, वेळेची मर्यादा आहे. आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलात की दुहेरी कररचना जरी इंधनावर असली तरी इंधनावरच्या करवसुलीतला एक महत्वाचा टप्पा प्रत्येक राज्याला परत पाठवला जात असतो. याच्यावर चर्चा आपण करणार आहोत. आत्ताच्या घडीला वेळ मर्यादेमध्ये लक्षवेधीच्या या भागात इथेच थांबतोय. आपण लवकरच परत येणार आहोत. लक्षवेधीच्या या भागात तुर्तास इतकंच. इंधनाच्या संदर्भातल्या चर्चेच्या पुढच्या भागासाठी सुद्धा आपण आमच्याशी असेच जोडलेले राहा.